आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। बहिणीच्या छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या मामाचा खून, आरोपीला शिक्षा। बहिणीची छेडछाड का काढली याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या मामाचा चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली। न्यायालयाने आरोपी कृष्णा रमेश भोजने राहणार जयसिंगपूर 17वी-18वी गल्ली परिसर यास दोषी ठरवत शिक्षा जाहीर केली। ही घटना 29 डिसेंबर 2019 रोजी जयसिंगपूर कोल्हापूर मार्गावरील चिपरी गावच्या हद्दीत स्टार पेट्रोल पंपाजवळील चकदेवडा शेजारी घडली होते। संबंधित पीडित तरुणी सानिया नदाब हिची छेडछाड केल्याचा जाब विचारण्यासाठी तिचा भाऊ अझहर नदाब व मामा अमीर नदाब आरोपीकडे गेले होते। त्यावेळी झालेल्या वादातून आरोपी भोजने याने अमीर नदाब याच्यावर पोट, छाती व हातावर चाकूने सपासप वार केले। या हल्ल्यात अमीर नदाब याचा मृत्यू झाला तर अझहर नदाब जखमी झाला होता। या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात खून व जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले। या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ॲडव्होकेट व्ही सरदेसाई यांनी प्रभावी युक्तिवाद केला। साक्षीदार व पंचाच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या। त्यानुसार अतिरिक्त जिल्हा व अप्पर सत्र न्यायाधीश GB गुरव यांनी आरोपी कृष्णा भोजने यास भादवी कलम 302 अंतर्गत 5 वर्ष सश्रम कारावास व 2000 रुपये दंड तसेच कलम 307 अंतर्गत 1 वर्ष सक्त कारावास व 1000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली। खटल्यादरम्यान साक्षीदार व पंचांना न्यायालयात हजर करण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार आनंदा कदम यांनी विशेष परिश्रम घेतले। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।